भी अध्यक्ष के रूप में नियुक्त हुए हैं और क्रिकेट को बहुत पसंद करते हैं। मेरा भाई और बहनों, सम्माननीय डॉक्टर श्रीमती एकनाथ जी शिंदे नवनिर्वाचित अध्यक्ष, हम सबके लाडले यूथ आइकॉन और हमारे फेडरेशन की बुलंद आवाज कहेंगे हम सन्माननीय डॉक्टर साहब आपका जगात प्रेम आईचे आणि कार्य बघावे तर ताईचे जोरदार तालीम स्वागत कीजिए। हमारे साथ मीनाक्षी जी आपका भी स्वागत है। नगर सेवक मंडल गिरीशा मंडल दीपक पवार जी, सरकारी नगर शोभी के आयोजक महाराष्ट्र जोन 2 राकेश पवार जी, गुजरात से बचपन प्रताप भी रहा है बड़ा प्रीमियर लीग के जरिए गाबा को उन्होंने भी बहुत राज्यों में नियुक्त। आप सभी लोगों को उज्जवल भविष्य की हार्दिक शुभकामनाएं। फेडरेशन आसमान करण्यात आलेली आहे। बाकी क्रिकेट सारखं गल्ली क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू आहेत, त्यांना वाव देण्यासाठी कशा प्रकारे फेडरेशन कार्य करते? टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ही फेडरेशन गेले अनेक वर्ष कार्यरत आहे, काम करते फक्त महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये, आणि ह्याच्याशी अफिलिएटेड खूप सारे टीम्स असतील, ऑर्गनायझेशन्स असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील म्हणजे ऑल इंडिया लेवलची ही टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन आहे। आज त्यांना त्या सगळ्यांनी मिळून जे मला निवेदन केलं की आपण जे आहे ते याचं अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलं पाहिजे, आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून जे आहे ते मला अध्यक्ष त्याच्यावरती केलेलं आहे। मी त्या स्पोर्ट्स फेडरेशनचं सगळ्या लोकांचं भारतातील वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे या स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमाने क्रिकेटचं आयोजन करतात त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आणि एवढं सांगतो की क्रिकेट या टेनिस क्रिकेटला देखील प्रोफेशनल आणि कमर्शियल लेवलवरती बघितलं गेलं पाहिजे, एक करिअरचं माध्यम बघितलं गेलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये या टेनिस क्रिकेटला अजून कसं मजबूत करता येईल, वेगवेगळ्या लेवलला कसं घेऊन जाता येईल, आणि प्रत्येका घरामध्ये प्रत्येकाला एक स्वप्न असतं की मोठं होऊन जाय ते क्रिकेटर बनलं पाहिजे। प्रत्येकजण जे आहे हे प्रोफेशनल क्रिकेट IPL असेल किंवा टेस्ट असेल या सगळ्या गोष्टीमध्ये जाऊ शकत नाही, पण मला वाटतं टेनिस एक माध्यम होऊ शकतं, एक प्लॅटफॉर्म होऊ शकतं त्यांच्या एका करिअरचं। तर मला वाटतं ह्या टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमाने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील असेल टेनिस क्रिकेटला अजून वेगळ्या स्तरावरती कसं घेऊन जाता येईल याच्यासाठी आम्ही सगळे लोक मिळून प्रयत्न करू। सर, IPLच्या धर्तीवरती टेनिसचे काही टुर्नामेंट्स आपण आयोजित करणार आहात, तर जेणेकरून नक्कीच आता आज तर सुरुवात झालेली आहे, उद्यापासून जे आहे या फेडरेशनवरती आम्ही सगळे मिळून जे आहे ते काम करू। सगळ्याच गोष्टी सुरुवातीपासून करायच्या आहेत, तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन जे आहे एका वेगळ्या उंचीवरती गेलेलं पाहायला मिळेल। सर, काल सलमान खान यांनी संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली, यावरती संजय राऊतांनी आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होते त्यावरती कोणीही बोलत नाहीये, आपण त्यांना फंड देखील पुरवत आहोत। कोण काय बोलतो कशावरती, प्रत्येकाचं म्हणजे जे संजय राऊत काय बोलल्यावरती त्याच्यावरती उत्तर देणं मी बंधनकारक आहे का? चांगला कार्यक्रम आहे, चांगल्या कार्यक्रमाला जे आहे सलमान खान यांची उपस्थिती तिथे लाभली, चांगली गोष्ट आहे। आज संघाला जे आहे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आणि 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून जे आहे हे सरसंघचालक मोहन भागवतजी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जे आहे हे लेक्चर सिरीजचं आयोजन तिथे केलेलं आहे। मी देखील जे आहे दिल्लीला त्यांचे लेक्चर जे आहे ते उपस्थित राहिलो होतो तिकडे, आणि आज जे आहे हे वेगवेगळ्या मान्यवरांना त्या ठिकाणी संघाने बोलवलं होतं, त्याच्यामध्ये सलमान खान देखील गेलं होतं। खूप चांगली गोष्ट आहे, त्या गोष्टीवरती देखील कमेंट आली। अशा मला वाटतं सकाळी उठून काही ना काहीतरी बोलायचंच असतं, आणि तुम्हाला पण काय काम धंदा नाही तिकडे जाऊन विचारायचं त्या सगळ्या गोष्टी, नंतर आम्हाला येऊन विचारायचं अरे आम्हाला आमचं काम करू द्या।